नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना जोडणारा गोंडपिंपरी जवळील आष्टी पुलावरून एक दुचाकी कोसळल्याने बाप आणि लेक दोघेही नदी पात्रात पडले. त्यापैकी मुलगा नदीत वाहून गेला तर वडिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नदीच्या पुलाला कठडे नसल्याने आणि पुलावर खड्डे असल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने अंगणवाडीत दाखल झालेल्या चिमुकल्या बाळांना शिशु संजीवनीची लस देण्यात येते. परंतु हीच लस आता गडचिरोली जिल्ह्यात जीवघेणी ठरते की काय अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे. कारण एक्सपायरी झालेली ही लस या मुलांना देण्यात येत आहे. राजुरा ते गडचांदूर मार्गावर एका ट्रकला कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती नाजूक असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार ही तेलंगणा राज्यातील असून कारचा वेग भरधाव असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार विकासाच्या गोष्टी करत असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मात्र विकासाचा पत्ता नाही. आजही नदीवर पूल नसल्याने तेथील नागरिकांना जीवाचा धोका पत्करून नदी पार करावी लागत आहे. त्यातल्या त्यात एका इसमाचा मृतदेह चक्क खाटेवर ठेवून नदी पार करत असल्याचे दृश्य अनेकांनी आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले. नक्षलवाद्यांशी 2 हात करताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने दुर्गम भागातील लाहेरी उपपोलीस स्टेशन येथे शहीद स्मारक उभारले. त्याचे अनावरण पोलीस अधीक्षक निलोत्पत यांच्या हस्ते करण्यात आले. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेलेत आणि त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिमूर तालुक्यात भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि नव्याने दाखल झालेल्या BRS मध्ये चढावट दिसून येत आहे. त्यामुळे मतांचे विभाजन झाल्यास विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे येणारा काळच ठरवेल. गडचिरोली जिल्ह्यात 17.5 किलो वजने आणि 11 फूट लांब अजगराला वन विभागाने जीवदान दिले. एका शेत शिवारात हा अजगर आढळून आला होता. त्याची माहिती वन विभागास दिल्यानंतर वन विभागाच्या चमूने येऊन या अजगराला परत जंगलात सोडले. 100% आदिवासी गाव आणि केवळ 40 लोकांची वस्ती असलेल्या सावली तालुक्यातील भाणापूर येथील एका युवतीचा उच्च शिक्षणाकरिता लंडनचा प्रवास आता सुकर झाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने तिला शिष्यवृत्ती मंजूर झाली असून प्रिया ताडा ही आता LLM करिता लंडनला रवाना होणार आहे. जपान येथील इंडिया मेला कार्यक्रमात महाराष्ट्राचे सांस्कृतिक, वने आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार दाखल झाले असून तेथील इंडिया मेला कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलावंतांनी आकर्षक सादरीकरण केले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जपान मैत्री दृढ होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय असून तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना अक्षरशः मृत्यूशी 2 हात करावे लागत असल्याची घटना उघडकीस आली. एका महिलेला फक्त इन्फेक्शन झाले असताना तिच्यावर ऑपरेशनची पाळी आणण्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांवर केला. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यासह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.